मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटी आणि नियमामध्ये बदल झाले आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण कोणत्या कागदपत्राऐवजी कोणते कागदपत्र आता लागणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आदिवास प्रमाणपत्राऐवजी 15 वर्षे जुने रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणजे पहिले आपल्याला आदिवास प्रमाणपत्र काढायला लागत होते, मग तेच म्हणजे डोमेसेल हे काढावं लागत होतं। त्याच्याऐवजी 15 वर्षे जुने रेशन कार्ड असेल ते देखील चालतंय। मतदार ओळखपत्र म्हणजे मतदानाचा आपलं वोटर ID, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला देखील ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणजे या 4 गोष्टीपैकी कोणताही एक दाखला तुमच्याकडे असेल, एक पुरावा तुमच्याकडे असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करण्यास पात्र होणार आहात। 2.5 लाखांच्या उत्पन्न दाखल्याऐवजी आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखल्यातून सूट करण्यात आले आहे। लाभार्थ्यांकडे ज्या अर्जदारांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आता 2.5 लाखापर्यंत उत्पन्न काढण्याची गरज नाही आहे। त्यांना या योजनेअंतर्गत 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे। तिसरी अट पाहूया आपण। 5 एकर जमिनीची अट वगळून टाकण्यात आली आहे। म्हणजे 5 एकरपर्यंत जे लाभार्थ्यांकडे ज्या अर्जदारांकडे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अट होती की 5 एकरपर्यंत क्षेत्र वयोमर्यादा ठेवण्यात आली होती, पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपर्यंत क्षेत्र एकत्रितरित्या क्षेत्र होतं त्यांच्याकरता ही अट महत्त्वाची होती। त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येत नव्हते, पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे, म्हणजे ते देखील या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र होणार आहे। चौथी अट पाहूया आपण। वयोमर्यादा 18 ते 60 ऐवजी 65 वाढवण्यात आली आहे। म्हणजे पहिलं काय होतं, 18 ते 60 इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली होती, पण आता 60 ऐवजी 65 केली आहे। म्हणजेच 5 वर्षांनी याच्यामध्ये वाढ देण्यात आली आहे। म्हणजेच अतिरिक्त लाभार्थ्यांना 5 वर्षाचा लाभ मिळणार आहे। ही देखील महत्त्वाची अट होती, ही देखील महत्त्वाची अपडेट आहे। योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजे आता पहिलं काय होतं, 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार होते, पण आता ती तारीख वाढण्यात आली आहे। ती तारीख आता 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत, म्हणजे मधामध्ये जवळपास 2 महिनेपर्यंत ही मुदत वाढण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जर लाभार्थ्यांनी मागे मोर जरी अर्ज केले, म्हणजे ऑगस्ट महिन्यात जरी लाभार्थ्यांचा अर्ज झाला तरी त्यांना जुलै महिन्यात देखील पैसे मिळणार आहेत। म्हणजे अर्ज करायची आता घाई गडबड राहिलेली नाही। तरी कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसेल तर उत्पन्न उपलब्ध नसेल तरी त्यांना टाईम आहे, त्यामुळे या काळामध्ये ते कागदपत्र उपलब्ध करू शकतात आणि अर्ज व्यवस्थितरित्या करू शकतात। तर अर्ज करताना कोणती गडबड करायची गरज नाही आहे। जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा अर्ज दिलेला आहे, तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले एक कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।